नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, माझं नाव प्रवीण साळुंके. बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन या व्हिडिओ सीरीजमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करत आहे मित्रांनो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ नंबर 5 आहे. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल, तर प्रत्येक व्हिडिओ हा एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे पहिला व्हिडिओ हा दुसऱ्या व्हिडिओवर अवलंबून आहे. स्टेप बाय स्टेप हा आज आपण 5व्या व्हिडिओपर्यंत पोहोचलो आहोत. आज आपण पाहणार आहोत पिकांच्या वाढीचा महत्त्वाचा टप्पा, त्यालाच म्हणतात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. हिंदीमध्ये म्हणतात वनस्पतिक विकास, म्हणजे स्टेज 4. ही पिकांची महत्त्वाची वाढ आहे मित्रांनो. याला म्हटलं जातं पिकांच्या वाढीचा टप्पा. या ठिकाणी पिकांचं, पानांचं, पुन्हा फुलांचं, फळांचं रूपांतर होण्यासाठी पीक मजबूत असणं फार आवश्यक आहे. जसं माणूस उभा राहतो आपण, तर तो पूर्णपणे ताकदवर असणं आणि शक्तिवर्धक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच तुमचं पीक देखील तुमच्या नंतरच्या फळांच्या, फुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यासाठी पिकांच्या वाढीचा टप्पा हा अतिशय आवश्यक आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. प्रत्येक टप्प्यामध्ये आपण काही ना काहीतरी खतांची आज तुम्हाला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आलो आहोत. मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त रोज भाकरीचं सेवन करता का? फक्त भाकरी सकाळी, दुपारी, संध्याकाळी फक्त भाकरी, भाजी खायची नाही, काही नाही. चालेल का असं? नाही चालणार. जसं लहान मूल आईच्या पोटातून बाहेर आलं, तर ते दूध घेतं. नंतर-नंतर जशी वाढ होत जाते, तशी त्याची काय होतात पोषणाची क्षमता वाढते. त्यावेळेला त्याला वेगवेगळ्या प्रकारचं पोषण देणं फार आवश्यक आहे. त्याला फक्त तुम्ही भाकरी देऊन चालणार नाहीये. अशा वेळेला तुमच्या पिकांच्या वाढीसाठी सुद्धा त्या टप्प्या-टप्प्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पोषण, बायो ऑर्गॅनिक पोषण, जैविक पोषण पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे. आणि पिकांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचे 17 प्रकारची पोषण आवश्यक असतात. होय मित्रांनो, जसं आपल्याला देखील प्रोटीन आवश्यक आहे, फॅट्स आवश्यक आहेत, कार्बोहायड्रेट आवश्यक आहेत, मायक्रो न्यूट्रिशन्स आवश्यक आहेत. तसं तुमच्या पिकांच्या वाढीसाठी 17 प्रकारची पोषण गरजेची असतात. त्या 17 पोषणांपैकी महत्त्वाचे पहिले 3 पोषण येतात आणि यालाच म्हणतो आपण प्रायमरी पोषण. याला काय म्हटलं जातं? प्रायमरी म्हणजे प्राथमिक पोषण. आणि याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून ॲग्रो एन-पी-के. ॲग्रो एन-पी-के. एन, पी आणि के हे 3 महत्त्वाचे प्रायमरी पोषण आहेत मित्रांनो. एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅशियम. हे 3 खतं म्हणजे आपण याला लिक्विड कन्सोर्टिया म्हटलं जातं. यामध्ये देखील हे जे महत्त्वाचे जैविक पोषण देणारे बॅक्टेरिया विकसित केलेले आहेत. हा सर्वात महत्त्वाचा बायो ऑर्गॅनिक फार्मिंगचा फार महत्त्वाचा पार्ट आहे, की तुम्हाला बॅक्टेरियल शेती करायचं आहे. शेतामध्ये शेतकरी मित्रांच्या जीवांची वाढ करायची, ज्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो आपण. आणि याकरता आज तुमच्या पुढे आहे ॲग्रो एन-पी-के. हा जो बॅक्टेरियल एक अतिशय महत्त्वाचा पोषण देणारा घटक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा एन म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन म्हणजे काय हो? तर नायट्रोजन म्हणजे पानांचा विकास. हिरवी पानं, हिरवीगार पानं ज्याच्यामुळे हिरवं निर्माण होते, ते म्हणजे नायट्रोजन आहे. पी म्हणजे फॉस्फरस, म्हणजे मुळांची वाढ. म्हणजे कंटिन्युअसली मुळांना चांगलं पोषण देत राहायचंय आपल्याला. ज्यावेळी वनस्पतिक विकास, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टार्ट होते, त्यावेळी मुळांच्या वाढीसाठी सुद्धा फॉस्फरस यामध्ये आहे. आणि के म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम हे तुमच्या फुलांची आणि फळांची गुणवत्ता वाढवायला आणि फळांमध्ये गोडवा निर्माण करायला, फळांची चव वाढवायला, फळांचा आकार एकसारखा वाढवायला हे पोटॅशियम फार आवश्यक आहे मित्रांनो. हे 3 एकाच ठिकाणी असल्यामुळं त्याला ॲग्रो एन-पी-के म्हटलं जातं. हे एक प्रभावी उत्पादन आहे मित्रांनो, जैविक उत्पादन आहे. याच्या माध्यमातून पिकांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळते. याचा वापर कसा करायचा आहे फ्रेंड्स? याचा वापर करण्यासाठी 1 लिटर क्षेत्रामध्ये एक पूर्णपणे बॅग वापरू शकता. एक एक डब्बा पूर्णपणे वापरू शकता. 1 लिटरचा आहे. प्रति एकर 1 लिटर. तुम्हाला जास्त करायचं असेल तर 1 ते 1.5 लिटर वापरू शकता. काही हरकत नाही मित्रांनो. रसायन जादा टाकलं तर नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या खतांमधून पोषणच मिळतं. याच्यातून बॅक्टेरिया मातीमध्ये वाढतात. यामुळे आपल्या पानांच्या विकासासाठी, त्यानंतर मुळांच्या विकासासाठी आणि फुलं आणि फळांच्या विकासासाठी पिकांची जी ताकद निर्माण करायची आहे, पिकांचं जे पोषण आणि भरघोस उत्पादन निर्माण करायचं आहे, याकरता हे एन-पी-के हे प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी मित्रांनी वापरणं फार आवश्यक आहे. याकरिता मित्रांनो, आपल्याला किती प्रमाण घ्यायचं आहे, तर 1 लिटरचा हा जो पूर्णपणे तुम्हाला ही जी तुम्हाला हा जो तुम्हाला प्रॉडक्ट दिसत आहे 1 लिटर. याचा अर्थ 15 लिटरची टाकी असेल, तर फार तर तुम्हाला 150 ते 200 एम-एल घ्यायचं आहे. 10 लिटरची टाकी असेल तर 100 ते 150 एम-एल घ्यायचं आहे. आणि याचा छिडकाव फॉलियर स्प्रेनी करा.
किंवा हे जर ड्रिप इरिगेशन देणार असाल, तर 25 ते 30% प्रमाण जास्त वापरा. जेणेकरून पाण्यामधून जाणार ड्रिपमधून तर 25 ते 30% याची मात्रा जास्त द्यायची आपल्याला आणि ॲग्रो एन-पी-के हे प्रायमरी पोषण आपल्या मातीच्या प्रत्येक सॉरी आपल्या पिकांच्या, आपल्या प्लांटच्या पोषणासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं संपूर्ण पोषणासह भरघोस पीक निर्माण करण्यासाठी ॲग्रो एन-पी-केचा वापर करूयात. मित्रांनो, हे खत तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी फार सोपी पद्धत आहे. ते म्हणजे तुम्हाला इमिडिएटली आत्ता व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुम्हाला डी-एक्स-एन सोबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे रजिस्ट्रेशन 190 देशांमध्ये फॉलो केलं जातं. लायसन्स तुम्हाला मिळतं 200 प्लस कंट्रीजचं. यासोबत तुम्ही या खताचा वापर करण्यासाठी तुम्हाला 25% डिस्काउंट देखील दिला जातो. या व्यतिरिक्त ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय त्यांच्यासोबत बसून ऑर्डर फॉर्म जनरेट करून घ्या. या ऑर्डर फॉर्मसाठी तुम्हाला तुम्हाला एक प्रिंट दिली जाते, ऑर्डर दिला जातो, त्याची प्रिंट घ्या. त्याच्यावरती तुम्ही नाव, तुमचा पत्ता हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये ॲड करा. खाली पिनकोड नंबर, मोबाईल नंबर ॲड करा. याचा फोटो काढून घ्या आणि हा फोटो पेमेंट प्रोसेससह तुम्ही सिस्टमपर्यंत पोहोचवा. तर तुम्हाला डी-एक्स-एनच्या माध्यमातून घरपोच डिलिव्हरी स्टार्ट झालेली आहे, ती पण फ्री ऑफ कॉस्ट. होय मित्रांनो, सरासरी तुम्ही ₹3000 खतांची ऑर्डर 2,500 ते 3,000 पर्यंतची खतांची ऑर्डर करता, तर तुम्हाला ही खतं फ्री ऑफ कॉस्ट कुरिअरनी विथआऊट एनी डिलिव्हरी चार्ज 25% डिस्काउंट करून तुमच्या घरापर्यंत पोहोचवली जातात तुमच्या ॲड्रेसवरती. तर मित्रांनो, कसा वाटत आहे सांगा बरं हा व्हिडिओ? खूप छान पद्धतीने आपण अनेक शेतकरी बांधवांची मित्रांनो मदत करत आहोत. या व्यतिरिक्त मला तुम्हाला सांगायचं आहे, हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. बऱ्याचशा लोकांना आता आम्ही पाहिलं, की बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशनची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या मातीची वाचवण्याची आवश्यकता आहे. आपल्या पिकाला वाचवण्याची आवश्यकता आहे. रसायनावर अवलंबून झालेली शेती ही पूर्णपणे नैसर्गिकरित्या आपल्याला वाढ आणि निर्माण करण्यासाठी आणि याचा फायदा आयुष्यभरासाठी मिळतो मित्रांनो. रसायन एकदा टाकतं त्यावेळी फायदा होतो. परत रसायनच टाकत राहायचं आहे. पण याचा वापर जितका जास्त चांगल्या पद्धतीने करत राहाल, तेवढा त्याचा फायदा तुम्हाला पर्मनंट स्वरूपामध्ये कायमस्वरूपी पद्धतीने मिळायला सुरुवात होते. आणि तुम्हाला जेव्हा जाणवतं, की आता हा माझी पानं कमजोर पडतायत, तर लगेच एन-पी-केचा डोस मारा, फवारणी करा. तुम्हाला वाटत आहे त्या ठिकाणी हिरवळ कमी दिसते, लगेच त्याचा एन-पी-केचा डोस हातामध्ये घ्या. पिकांची वाढ चांगली झाली नाही, देठ चांगली येत नाही, ताकद कमी पडतीये, वाढ तेवढी होत नाहीये, तर एन-पी-केचा तुम्ही आणखी एक फवारणी करा. असं 1 महिन्याच्या फरकाने तुम्ही एन-पी-के पुन्हा देखील वापरू शकता. 2 वेळा, 3 वेळा देखील वापरता येईल, याचा काही नुकसान नाहीये. तर याकरता मित्रांनो हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पहा. वापर करताना ऑर्डर्स करा. ऑर्डर करून तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवा. आज आपण व्हिडिओ नंबर 5 पाहिलेला आहे, ॲग्रो एन-पी-के. आता आपण व्हिडिओ नंबर 6 मध्ये जाऊयात आणि त्या ठिकाणी पुढची एका खताची माहिती घेणार आहोत. थँक सो मच मित्रांनो. ही व्हिडिओ सीरीज सर्वांनी सुरुवातीपासून एंडपर्यंत पाहायला सुरुवात करा. थँक सो मच.